आपण पाहतोय आणि या 77 धावांचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्लो ऑन चेंडू सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील केलं गेलंय आणि पंचाचं बोट जाईल आकाशाकडे. थोडा वेळ घेतलाय, स्वतःशी बातचीत केली आणि त्यानंतर डिलिव्हर केलाय. प्रोडक्टिव्ह रिझल्ट बाय अंपायर आणि पहिल्या विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पवेलियन. बाद कोण झालाय सर? बाद कुठला फलंदाज झालेला आहे? स्ट्राइक वरती पण नाव सांगा. रोहन. मनोज यांना मात्र आपली विकेट गमवावी लागलेली आहे. पहिला बॉल सतीश यांनी फेस केला, त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतरच्या बॉलवरती मात्र आपण पाहतोय एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स बिहाइंड द विकेट आपण पाहिला, त्यावरती मात्र फलंदाज बाद झालाय. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नव्यानं डाव मात्र सावरावा लागणार आहे. पुढचा बॉल रिव्हर्सफुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. फलंदाजाचं नाव कळवा. डॉक्टर अजित यांचा अपराजित योद्धा. अपराजित शॉट मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सफुल केलाय आणि त्याला मात्र पॉवरफुल आणि सक्सेसफुली एक्झिक्यूट केलाय आउटसाइड ऑफ द पार्क. षटकार. आल्याच मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवणारा हा प्रहार. चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच एक्झिक्युशन करण्याचा अनसफल प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सात धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 0.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. डॉक्टर अचित आणि डॉक्टर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. सिंगल धाव मात्र कन्सिड होईल आणि ही सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक हे मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर किरण यांनी संपुष्टात आणलंय. 8 धावा या षटकामध्ये ते तब्बल खर्च करतात आणि एक चांगली आश्वासक सुरुवात आपल्या टीमला एका विकेटच्या सहाय्याने मिळवून देतात. अंतिमचे 42 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 69 धावा. तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. 8 धावा या पहिल्या षटकामध्ये तब्बल खर्च केल्या जातात. डॉक्टर अमित यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचं हे षटक हाताळण्याची सर्वस्वी जबाबदारी संघाच्या संघनायकाने त्यांच्या खांद्यावरती सोबत केली आहे. तर पहिलाच बॉल आणि बॅट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती येतील. अप्रतिम फील्ड होईल आणि त्यावरती मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कन्सिड होईल. एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. 9 धावा या धावफलकावरती आहेत. 41 चेंडू आणि 68 धावांचं हे आव्हान आहे. जर चेंडू आणि धाबांचा जर फासला पाहिला तर तो काही अंशी या ठिकाणी मोठा जरी भासत असला तर त्याला न भीता न डगमगता या जोडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये धाबांसाठीचा हा संघर्ष उभा करावा लागणार आहे.
संघर्ष के बिना कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर पे घाव हथौड़ी के तब तक कोई पत्थर भी भगवान नहीं होता. आज जर स्वतःच्या टीमसाठी भगवान बनणारी कामगिरी जर करायची असेल तर त्या दर्जाची इंटेंट भरी पारी ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागणार आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहतोय द वंडर बॉय ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट, द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच लेफ्ट हँडेड बॅटर सामना करेल डॉक्टर अमित यांचा. तर पुढचा बॉल फुल टॉस चेंडू फुल लॉस करून जाईल. काय फटका मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर यांच्या बॅट मधून आला आणि चेंडूला आस्वाद दाखवत चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. डॉक्टर सतीश यांच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार, चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार. पुल केला होता चेंडूला, अगदी ड्रिबल लेंथ वरती बॉल होता, प्रॉपर टायमिंग केलाय आणि त्यानंतर मात्र समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा प्रहार षटकार. हा षटकार पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत एकूण 15 धावा. आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक मातबर खेळाडू सतीश पठारे यांची मात्र आठवण करून देणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड हा फटका मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सतीश यांच्या बॅट मधून आणि 2 धावा. सिंगल डबल्स वरती देखील भर दिला जातोय. खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सतीश यांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत मार्कवरती झाली आहे. धावफलकावरती आहेत 17 धावा. समीकरण मात्र बदलतंय. विजयासाठी आवश्यकता असेल 39 चेंडू आणि 60 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मैदानाच्या मध्ये होता. रॅडिकली त्याला ड्राईव्ह केलाय. 1 धाव पूर्ण होईल आणि तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फेक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाते. तर बिहाइंड द विकेट आपण पाहतोय द मॅन विथ द गोल्डन आर्म्स, अर्थात विकेट कीपर कोण आहे? विकेट कीपर असं नाव कळवा विवेक सर. काय डॉक्टर बाली यांना मात्र बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं द एज वॉज जस्ट अ नंबर फॉर दिस प्लेअर आणि काय उत्स्फूर्त प्रतिसाद खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंना दिलाय. अप्रतिम पीस ऑफ वर्क बिहाइंड द विकेट. हो पुढचा बॉल रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये मात्र दांडी 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 गुल फलंदाज बाद. अठरा धावा धाव फलकावरती आहेत आणि 18 धावांवरती दुसऱ्या क्रमांकाचा गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये कोसळलाय. एक सुखी संसार या मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सतीश यांच्या माध्यमातून उभा केला गेला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय नक्कीच नजर लागावी अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. साथ देणारा खेळाडू मात्र परतलाय. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. फलंदाजाचं नाव कळवा. डॉक्टर रवींद्र यांना पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अठरा धावा धावफलकावरती 1.5 षटकांती. या षटकातील अंतिम आणि निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. 18 धावा या धावफलकावरती आहेत. आस्किंग रेट जर पाहिला तर 9.57 या ठिकाणी चालू आहे. 9.57 आस्किंग रेट आहे आणि 9.50 दरम्यान आपण पाहतोय रिक्वायर रेट. करंट रन रेट 9.82 तर आस्किंग रेट मात्र 9.57 आहे. अद्यापर्यंत मात्र हा रेट आपण पाहतोय मॅनेजेबल सिच्युएशन मध्ये पुन्हा एकदा ठेवण्यामध्ये यश आले. मात्र एका एंड वरून आपण पाहतोय विकेटचं पतन हे मैदानाच्या आतमध्ये होते. एक सिंगल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगल षटकाला पूर्णविराम देईल. 19 धावा या धावफलकावरती आहेत आणि आता मात्र अंतिमचे 36 चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये शेष असतील आणि 36 चेंडूवरती 58 धावा या मैदानाच्या आतमध्ये जमा करायच्यात.
जमेची बाब आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डॉक्टर सतीश अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि केवळ उभे नाहीत तर प्रतिस्पर्धी संघावरती मात्र त्यांनी प्रचंड मोठं आक्रमण केलंय. 4 चेंडूंचा सामना अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते करतायत आणि वैयक्तिक 10 धावा या 19 धावांपैकी 10 धावा डॉक्टर सतीश यांच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये एक मॅग्निफिसंट स्ट्राईक अर्थात 2 बिग हिट षटकारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगलं टेम्परमेंट या मॅचमध्ये त्या दोनही फलंदाजांना दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सरते शेवटी आपण पाहतोय 2 विकेट जरूर आल्यात मात्र 19 धावा या धावफलकावरती आहेत. अंतिमचे 36 चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये शेष असतील आणि विजयासाठी आपण पाहतोय 58 धावा. गोलंदाजाचं नाव कळवा. डॉक्टर अक्षय. डॉक्टर अक्षय यांच्या खांद्यावरती मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा या 3ऱ्या क्रमांकाच्या षटकाची जबाबदारी संघाच्या संघनायकाने दिली आहे. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुढचाही बॉल पुन्हा एकदा अप्रतिम बॉल मैदानाच्या मध्ये होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती मात्र 1 धाव होती. काहीसं फंबल होतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्यावरती मात्र 2 मध्ये कन्व्हर्ट केलंय आणि या 2 धावा पुन्हा एकदा आपल्याकडे स्ट्राईक राखतील ते डॉक्टर सतीश आणि धावफलकावरती आहेत 21 धावा. तर पुढचाही बॉल पुन्हा एकदा त्याच रिजनला. यावेळी मात्र चूक होणार नाहीये. अप्रतिम फिल्डिंग होतीये. सिंगल कन्सिड होईल. धावफलकावरती 23 धावा 22 धावा या धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत आणि 2.2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि ही 2 खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 हात करते ती प्रतिस्पर्धी संघासोबत. हा 2चा आकडा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्लासिकल फिगर्स या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. पहिले 2 चेंडू मैदानाच्या मध्ये अप्रतिम हाताळले जात आहेत. केवळ 3 धावा या पहिल्या 2 बॉलवरती आल्यात आणि यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करण्याची जबाबदारी गोलंदाजाच्या खांद्यावरती असणार आहे. संघाच्या विजयाची जर गरुड झेप घ्यायची असेल तर आज मात्र संपूर्ण आत्मसमर्पण हे द्यावं लागणार आहे. शॉर्ट फॉली चेंडू हाफ ट्रॅकर बॅटवरती प्रॉपरली आलेला नव्हता तरी सुद्धा ती पेस मात्र जनरेट करण्यामध्ये यश येते आणि बॅकवर्ड रिजनला यावेळी मात्र खेळवलेला अप्रतिम स्ट्रोक जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. हा चौकार पुन्हा एकदा धावफलकाला आकार देईल आणि खऱ्या अर्थानं घेऊन जाईल. अर्थात 26 धावांचा हा मोठा धावफलक. 2 फलंदाज बाद आहेत मात्र एका एंडवरती डॉक्टर सतीश यांच्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. 5 चेंडूंचा सामना केलाय आणि तब्बल 14 धावांच्या सहाय्यानं मैदानाच्या आतमध्ये अनबीटन वॉरियर बनून प्रतिस्पर्धी संघाच्या विजयातील मोठा अडथळा बनू पाहणारी कामगिरी डॉक्टर सतीश यांच्या बॅटमधून होताना आपल्याला पाहायला भेटते. आज मात्र झुकणारी न वागणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा सतीश यांच्या बॅटमधून मोठा फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. 2 हातांची गुफन आणि झेल सुटलाय. डॉक्टर सतीश नावाच्या वादळाला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जीवन दान देऊ शकणार नाहीये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय देवाच्या समकक्ष दर्जा प्राप्त असतात ही सर्व मंडळी जीवन दान देण्यामध्ये अव्वल असतात आणि तेच जीवन दान मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला दिलाय. मात्र हे जीवन दान आत्मघातकी प्रहार स्वतःवरती करून घेणार असू शकेल का? ये तोहफा आज हमने खुद को दिया है असं म्हणण्याची वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. डॉक्टर सतीश नावाच्या वादळाला खऱ्या अर्थानं तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही. या जीवनदानाचा फायदा जखमेवरती मीठ सोडणारी कामगिरी. मैं झूठों के बीच सच बोल बैठा वो शहर था नमक का और मैं अपने जख्म खोल बैठा. जखमेवरती मीठ सोडणारा फटका डॉक्टर सतीश यांच्या बॅटमधून आलाय आणि हा खऱ्या अर्थानं फटका घर निर्माण करेल. तो अर्थात या क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये अजीब सी बेताबी इस दिल में है. रह भी लेते हैं तेरे बिना और रह भी नहीं सकते अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल बॉल पाठवायचा आहे. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. डॉक्टर सतीश यांना मात्र जीवनदान आणि या जीवनदानाचा परिपूर्ण फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळवलाय. अपना फटका 440 बोल का झटका और ये जोर का झटका फिर से एक बार धीरे से देते हुए बल्लेबाज डॉक्टर सतीश नाम तो सुना ही होगा.
जैसा नाम वैसा काम, अपने मेहनत से अपनी खुद की पहचान बनाने वाला ये मातब्बर बल्लेबाज डॉक्टर सतीश आज सेटल होने का मौका नहीं दे रहे गेंदबाजों को। और फिर से एक बार बैकवर्ड रीजन में खेलने का प्रयास, बैट और गेंद का प्रॉपर टाइमिंग यहां पर नहीं है। फिर भी मिल जाएंगे एक रन और इस एक रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। 3 ओवरों का खेल यहां पर खत्म हो चुका है। 35 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं और अब इक्वेशन, नाउ द इक्वेशन हैज बीन चेंज्ड। 30 balls हैज बीन लेफ्ट फॉर द इनिंग एंड 42 रन्स नीडेड फॉर द विक्ट्री। 35 धावा धावफलकावरती आहेत। या षटकामध्ये प्रचंड मोठा आक्रमण, काहीसं महागडं म्हणण्यापेक्षा बरंचसं महागडं हे षटक ठरतंय। एक षटकामध्ये तब्बल 16 धावा या षटकामध्ये खर्च केला। त्याने मात्र आपण पाहतो नक्कीच डॉक्टर सतीश यांची विकेट आपल्या खिशामध्ये घातली होती। मात्र सर ते शेवटी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जे अपेक्षित रिझल्ट या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं, ते मात्र या ठिकाणी प्राप्त झालेले नाही आहेत आणि त्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 35 धावा या धावफलकावरती आहेत। दिवसभरात 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय। करंट रेट जर विचार केला तर 11:30च्या आसपास असेल आणि आस्किंग रेट मात्र हा काहीसा खाली येतोय, अर्थात 8.40। 8:30च्या दरम्यान सरासरी धावा मात्र अपेक्षित आहेत आणि त्याच आस्किंग रेटला मात्र गगनाला भेटण्यापासून वाचवलं जात आहे। नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, नाव कळवा डॉक्टर किरण। खऱ्या अर्थानं संघासाठी पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन डॉक्टर किरण यांना पुन्हा एकदा मार्कवरती बोलवलंय। तर समोर जर पाहिलं तर फलंदाजीतील बादशाहत अर्थात डॉक्टर सतीश। फिर से एक बार यहाँ पर गलती हो चुकी है, संधी आहे आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चूक होतीये। एक चूक 1000 वेळा करा, चुका 1000 वेळा करा, मात्र एक चूक 1000 वेळा करू नका आणि त्याच चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झेल सुटलाय आणि कदाचित गोलंदाज डॉक्टर किरण म्हणत असेल, हमें तो अपनों ने लूटा, गहरों में कहा दम था, मेरी कश्ती थी डूबी वहां जहां पानी ही कम था। जेल सुटला, कॅच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और टीम का मुकद्दर रूठा, अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये। जेल सुटल्यानंतर काहीच मिसकम्युनिकेशन झालंय, पुन्हा एकदा संधी निर्माण केली गेली होती आणि त्या संधीवरती देखील पाणी फेरलं जातंय अर्थात क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि डॉक्टर सतीश आज मात्र अमर होऊन या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतात। 9 चेंडू आणि 25 धावांचा ब्लास्ट केलाय। आज न थांबणारी, न झुकणारी, न वाकणारी कामगिरी आपल्या टीम साठी करतात आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सामना करतात ते अर्थात डॉक्टर सतीश। झुक झुक के सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने हाथों लिखा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब भी मुझको झोंकोगे तब कर सोना बनूंगा मैं, तुम कब तक मुझको रोकोगे। आज डॉक्टर सतीश यांना मात्र रोकावं लागणार आहे। विजयाचं समीकरण अतिशय सोपं आहे, डॉक्टर सतीश यांची प्राइस विकेट आणि सामना खिशामध्ये। कारण आपण पाहतोय हा फलंदाज भल्या भल्या गोलंदाजांच्या स्वप्नांमध्ये येतो। गोलंदाजांसाठी कर्दन काळ ठरू पाहणारा हा गुणवान फलंदाज यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये, तर आशेचा किरण अर्थात डॉक्टर किरण मैदानाच्या आतमध्ये संधी निर्माण करतोय। पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं अतिशय किफायतशीर गोलंदाजी होती आणि याही षटकामध्ये हो पुढचाही बॉल पुन्हा एकदा पॅडल करण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये। अप्रतिम शॉट सिलेक्शन्स आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यावरती पुन्हा एकदा एक डॉट बॉल। हा डॉट बॉल धाव फलकाला स्थिर ठेवेल। पॅडल करण्याचा प्रयत्न आपण रिप्ले मध्ये स्पष्ट पाहू शकता आणि त्यानंतर मात्र बॉल यस्टॅनकडे येण्यापासून मात्र डॉक्टर रवी यांनी मात्र थांबवलाय। एका एंड वरती जर आपण पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या मध्ये चालू आहे, तर दुसऱ्या एंड मध्ये डॉक्टर सतीश। ओ पुढचाही बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या मध्ये येतोय, त्यावरती एक सिंगल मैदानाच्या मध्ये प्राप्त होईल। सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल आणि धाव फलकावरती आहेत एकूण 26 धावा। 38 धावा, माफ करा 38 धावा धाव फलकावरती आहेत। 12 चेंडू आणि 26 धावा डॉक्टर सतीश यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत। 3.4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय। स्कोरर स्ट्राइक चेंज करा। डॉक्टर सतीश ऑन स्ट्राइक नाउ।
38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. समीकरण मात्र बदलतंय. 25 चेंडू आणि 39 धावा. पुढचा बॉल. गोललेखक संकेत आपण लक्ष द्यायचं आहे. स्ट्राइक वरती डॉक्टर रवींद्र आहेत, डॉक्टर सतीश आहेत. आता आपण ऑन स्ट्राइक रवींद्र दाखवते. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर किरण सामना करतील ते डॉक्टर सतीश. आणि पुढचा बॉल फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यावरती आपण पाहतोय एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 40 धावा आहेत. अंतिमचे 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. धावफलकावरती आहे 40 धावा. चला पंचांना विनंती आहे थोडं स्पीडअप करा. नाही 24 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन डॉक्टर संदीप. डॉक्टर सतीश यांच्यासाठी हा पहिलाच चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल कन्सिड होईल आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 41 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र अब्सोल्युट लिथल कार्नेज मैदानाच्या आतमध्ये आणते. एक चांगली साथ मात्र डॉक्टर रवींद्र यांच्या माध्यमातून होते. The putsai ball पुन्हा एकदा सुरेख आणि सुंदर फटका. The sweet noise has been coming from the bat, lofted towards the boundary line. Big hit. जो ना देखे कवी रवि वो देखे कवी. आणि काय रवि यांच्या बॅट मधून आलेला हा सुपर सॉनिक षटकार. हो पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. गेंद खड़ी हो चुकी है. क्षेत्ररक्षक डाउन द बॉल आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. आज मानो हाथों पे सरसों का तेल लगा कर आए हो.
पुन्हा एकदा एक सोपा झेल मात्र सटकलाय. आणखीन एक जीवनदान मैदानाच्या मध्ये डॉक्टर रवींद्र यांना प्राप्त होत आहे आणि एक सोपा झेल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सुटलाय. या दोनही फलंदाजांना एक एक जीवनदान खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये दिलंय आणि त्याचा परिपूर्ण फायदा पुरेपूर फायदा मैदानाच्या मध्ये मात्र घेतला गेलाय आणि या धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. 48 धावा धावफलकावरती आहे. 4.3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर सतीश ही जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये एक अभेद्य भागीदारी या मॅच विनिंग पारीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढचाही बॉल पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर येतील. एक अतिरिक्त अपंतरची धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि खऱ्या अर्थानं धावफलकावरती 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सेकंड सेशन मध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. समीकरण मात्र बदलत आहे. आता रन बॉलचं इक्वेशन मात्र मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि धावफलकावरती आमचे गुणलेख कळवत आहेत. अंतिमचे 21 चेंडू आणि 28 धावा. पुढचाही बॉल पुन्हा एकदा एक ताकदवान फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती येतील. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये आणि या 2 धावा पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि संघाचं अर्धशतक 51 धावा या धावफलकावरती 4.4 षटकांच्या समाप्तीनंतरच नोंदवल्या जात आहेत. अंतिमचे 20 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर ही मॅच फिनिश करत खऱ्या अर्थानं टेबल टॉप करण्याची परिपूर्ण संभावना या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटेल. कारण आपण पाहतो नक्कीच नेट रन रेट देखील इम्पॅक्ट करणार आहे आणि त्याचाच अभ्यास करत मैदानाच्या मध्ये ही अभ्यासपूर्ण इनिंग डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर सतीश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटते. 52 धावा धावफलकावरती आहे. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 5वा षटक पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून आणखी एक चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये शेष आहे. अंतिमचे 19 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 25 धावा. ओहो पुढचाही बॉल पुन्हा एकदा शॉर्ट फॉली आणि हाफ ट्रॅकर चेंडू त्यावरती कडा प्रहार. चेंडू 1 बाउन्स इनटू द फेस. सीमारेखा पार. स्वतःच्या टीमच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी एक महत्त्वपूर्ण कामगिरी डॉक्टर सतीश आणि डॉक्टर रवी यांच्या माध्यमातून या मार्गवरती केली जाते. समोर जर पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब ही टीमने केलाय. गरिबी में आटा गेला अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. धावांचा प्रचंड वेग मात्र आहे. अद्यापर्यंत कुठल्याही षटकामध्ये कुठल्याही गोलंदाजाला स्थिरावू दिलेलं नाहीये आणि आता मात्र अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पाहतो एक मोठा धावफलक प्रथम फलंदाजी करताना गोलंदाजी करणाऱ्या टीमनं उभा केला होता आणि त्या प्रत्युत्तरा दाखल मात्र मैदानाच्या मध्ये दाखल झालेली ही बॅटिंग लाईन वरची टीम मात्र लवकर झटपट सुरुवातीचे 2 गडी गमावले आणि त्यानंतर मात्र संघ अडचणीमध्ये असताना खऱ्या अर्थानं पराभवाच्या अंधकारामध्ये टीम असताना देखील विजयाचा प्रकाश त्यांच्या मार्गावरती निर्माण करणारी अभेद्य कामगिरी या जोडीनं अद्यापर्यंत केली. एका बाजूला रवी तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर सतीश यांनी मात्र खऱ्या अर्थानं आपलं टेम्परमेंट ढळू दिलेलं नाहीये. काही खराब फटके जरूर आले, त्यावरती चान्सेस निर्माण केले गेले आणि त्यावरती मात्र जीवनदान प्राप्त आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून न पाहता या इनिंगला खऱ्या अर्थानं एक चांगला आकार दिला. मंजिले लाख कठिन आए तो गुजर जाऊंगा, हौसला हार कर बैठूंगा तो मर जाऊंगा, चल रहे थे जो मेरे साथ कहा है वो लोग जो ये कहते थे कि रस्ते में ही बिखर जाऊंगा. आज मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बिखरणारी पारी आणि भावना आणि त्यांना मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं समेटून घेतलंय, सांभाळलंय आणि खऱ्या अर्थानं आपल्या टीमला विजयाच्या जवळ नेण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं आणखीन एक पाऊल. सिंगल पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय आणि ही सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत 57 धावा. डॉक्टर अमित यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल ही मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा कन्सिडर होणार आहे. ही सिंगल धावफलकाला पुढे नेईल. 57 धावा धावफलकावरती असतील. 5.1 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त झालाय. तर काय फलंदाजी मैदानाच्या मध्ये डॉक्टर सतीश यांच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. हो पुढचाही बॉल या फलंदाजाला फुल टॉस चेंडू म्हणजे आप बैल और मुझे मार अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. घायल शेर के सामने बकरी रख दी. सुपूर्द केला जाईल. वेस्ट हाईटचा बॉल मात्र जे केला जाणार आहे. बॉल रूम मध्ये आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये
गणेशजी गायकवाड. आणि तिसऱ्या पंचांचा कॉल, इट्स नो बॉल. नो बॉल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय वेस्ट साईडच्या बराचसा वरती फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण पाहतोय आणि याचाच परिणाम मात्र तिसऱ्या पंचांनी कॉल केलाय, अर्थात नो बॉल. आणि फ्री हिटची सुवर्ण संधी, हात मोकळे करण्याची संधी अर्थात डॉक्टर रवींद्र. आणि रवींद्र यांच्यासाठी पुढचा बॉल, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, फ्री हिटचा चेंडू. डॉक्टर केदार चेंडूवरती येतील तोपर्यंत मात्र फील्ड होईल आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. एक चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये केवळ सिंगल कन्सिड होईल. 65 धावा या धाव फलकावरती आहेत. 5.2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलाय. 65 धावा या धाव फलकावरती आहेत. 12 धावा प्रति षटक या धावगतीने अद्यापर्यंत धाव फलक राखलाय. मात्र काय फलंदाजी, अनबीटन वॉरियर्स, अनबीटन भागीदारी, पार्टनरशिप या दोनही फलंदाजांच्या दरम्यान पुन्हा एकदा एक मॅच विनिंग नॉक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटलाय. पुढचाही बॉल पुन्हा एकदा पाठीमागे सरकलाय, जागा बनवली आहे आणि पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. डॉक्टर सतीश आणि डॉक्टर रवीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुपर हिट जोडी ठरते आपल्या टीमसाठी. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जरी फलंदाजी होत असली तरी त्या पाठीमागे असणाऱ्या कष्ट खऱ्या अर्थानं आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाहीयेत. आपलं प्रोफेशन जपता जपताच आपलं पॅशन जगणार ही जोडी. मैंने बचपन में उस गरीब बच्चे से शर्त लगाई है, मैंने ख्वाबों के खातिर अपनी नींद को आग लगाई है. चौकार. डॉक्टर सतीश यांच्या बॅट मधून आलेला हा सुपर सॉनिक षटकार. हा षटकार पुन्हा एकदा धाव फलकाला आणि विजयाला आकार देणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये करेल का? आपण पाहतोय अंतिमचे 14 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि 2 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. मात्र षटकार आहे की चौकार हे मात्र चाचपणी केली जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचाचा कॉल, इट्स छेरन. षटकार, केवळ 2 धावांची आवश्यकता मैदानाच्या मध्ये असेल. कॅन ही फिनिशेस ऑफ इन स्टाईल. पुढचाही बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या मध्ये होता. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र लढा देण्याची तयारी पुन्हा एकदा फिल्डिंग टीम दाखवते. आणि या 5.5 सर यानंतरची होणारी मॅच सर टीम सिंहगड आणि टीम फलटण. आपल्याला विनंती असेल आपण यायचे. टीम सिंहगड आणि टीम फलटण टॉस का बॉस मध्ये आपण यायचे. अजूनही विजयासाठी केवळ एका सिंगल धावेची आवश्यकता मैदानाच्या मध्ये असणार आहे. 76 धावा या धाव फलकावरती आहेत. विजयाची केवळ औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये शेष असणार आहे. केवळ 1 धाव अजूनही विजयापासून दूर असेल. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 76 धावा या धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या होत्या आणि 77 धावांचं आव्हान होतं. स्कोर्स हॅज बीन लेवल नाव. अंतिमचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी केवळ एक सिंगल धाव. डॉक्टर सतीश आणि डॉक्टर रवींद्र यांनी मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डावाला केवळ आकार न देता विकेटची पडझड थांबवत खऱ्या अर्थानं विजयाचा प्रकाश डॉक्टर रवी. तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव. क्षेत्ररक्षक बन जाएगा दर्शक और दर्शक बन जाएंगे दीवाने.